तुम्ही म्हणालात की मी एवढ्या मोठ्या माणसाची मुलगी असून सुद्धा काम करते, कदाचित संघर्ष केलेल्या एवढ्या मोठ्या माणसाची मुलगी आहे म्हणूनच मी काम करते. आम्हा सगळ्या लेकींना आमच्या वडिलांकडून शिकायला मिळतं, त्यांच्या सानिध्यात राहायला मिळतं, हीच मोठी गोष्ट आहे. तुम्ही पण म्हणालात की तुम्हाला एक मुलगी आहे, ती पण कुठेतरी तुमच्या कष्टाकडे बघून, तुमच्या परिश्रमाकडे बघून उद्याची सोलापूरची खासदारच काय महाराष्ट्राची मुख्यमंत्री होऊ शकते. इथे उपस्थित सगळ्या सावित्रीच्या लेकी आहेत, सगळ्या हिरकण्या आहेत. कोणी जिजाऊ होईल, कोणी सावित्रीबाई होईल, कोणी रमाई होईल, कोणी अहिल्याबाई होईल, कोणी इंदिरा गांधी होईल, कोणी झाशीची राणी होईल आणि कोणी एक गृहिणी पण, आदर्श गृहिणी पण होईल. सगळ्या स्त्रिया संघर्ष करून काम करत असतात. प्रत्येकाची नावं ही टीव्ही पर्यंत, यूट्यूब पर्यंत किंवा न्यूजपेपर पर्यंत पोचत नसतात, पण सगळ्यांचा संघर्ष असतो. मग ती बीडी कामगार असेल, एक गृहिणी असेल, एक शेतात काम करणारी कामगार असेल, शेतकऱ्याची मुलगी असेल किंवा आमदार असेल किंवा खासदार असेल. आणि इकडे उपस्थित सर्व जे वडील आहेत त्यांना मी खरंच तुमचे आभार आणि अभिनंदन करते की तुम्ही तुमच्या मुलींना इथपर्यंत या हॉस्टेलपर्यंत आणलं, त्यांना ॲडमिशन तुम्ही ह्या शाळेत घेऊन दिली. अवताडे सर, सगळ्या वडिलांच्या मनात एक प्रश्न आणि सगळ्या आईंच्या पण मनात एक प्रश्न आता उद्भवला आहे की मी माझ्या मुलीला या हॉस्टेलमध्ये पाठवतोय, पण ती सुरक्षित असेल का ह्या हॉस्टेलमध्ये? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. आज आपण बघतो महाराष्ट्रात, उभ्या भारतात अनेक ठिकाणी मुलींवर, लहान मुलींवर, महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलं. एक पुरोगामी महाराष्ट्रात सुद्धा आता हे हैवान शैतानी विचार कुठेतरी वाव मिळणारं एक विचारसरणी कुठेतरी निर्माण झाल्या. आणि म्हणून सगळ्यांच्या मनात कधी नव्हे तर मी खासदार आहे तरी माझे वडील, जेव्हा मी पुणा, सोलापूर, मुंबई जात असते तरी ते रात्री फोन करतात, दिवस खराब आहेत, घरी पोचल्यावर फोन कर. मला माझ्या वडिलांचा अजूनही फोन येत असतो. म्हणजे तुमच्या मनात काय होत असेल हे मी विचार करू शकत नाही. आणि म्हणून अवताडे सर, एक खूप मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे की ती म्हणजे मुलींची सुरक्षितता. हे तुम्ही व्यवस्थितरित्या पाळाल, मला असं वाटतं. तुम्ही ते आश्वासन सगळ्यांना दिलंय. आणि नक्कीच जेव्हा आम्हाला सेफ वाटतं, जेव्हा इथे येणाऱ्या प्रत्येक मुलीला सेफ वाटतं, तिच्या आईला सेफ वाटतं, तेव्हाच त्या मुलीची प्रगती होऊ शकते. जर दडपण असेल, जर भीती असेल तर मुलींची प्रगती नाही होऊ शकत. जो संघर्ष सावित्रीबाईंनी केला, जो संघर्ष जिजाऊंनी केला, तो व्यर्थ नका जाऊ देऊ. आणि म्हणून तुमच्यासारख्यांना जेव्हा, आमच्यासारख्यांना जेव्हा तुमच्यासारख्यांची साथ असते, जेव्हा तुम्ही शिक्षण क्षेत्रात येता, महिलांचा आदर करता, कारण का मी बघितलं तुम्ही भाषणात तुमच्या पत्नीचा पण खूप आदराने त्या ठिकाणी उल्लेख केला, त्याबद्दल धन्यवाद. तर तेव्हा कुठेतरी वाटतं की मुली सुरक्षित आहेत. आणि मोहोळकरांचे मनापासून आभार मानते. तुम्ही नेहमीच महिलांना सन्मान देणारा हा तालुका आहे. महिलांनाच नाही पण लोकशाही पण जिवंत ठेवणारा हा तालुका आहे. म्हणून स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. लोकशाही जिवंत ठेवल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि खरंच अशा तालुक्यांची या देशाला गरज आहे. आणि तुम्ही मला तुमची सेवक म्हणून निवडून दिलं, त्याबद्दल तुमचे आभार मानते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेसाठी सतर्क आहे आणि रात्रंदिवस एक करीन. एवढंच आज ह्या व्यासपीठावर संधी घेतली मी अवताडे साहेब मोहोळकरांशी बोलायला, आणि ती संधी तुम्ही दिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा. आणि शिक्षणाला राजकारणापासून वेगळं ठेवा, एवढीच जाता विनंती करते. आणि त्याच्यातून कधी प्रॉफिट पण बघू नका. तुम्ही म्हणालात आज जेव्हा जेव्हा तुमच्या शाळेत काम करणारे, शिकवणारी लोक खुश होतात तेव्हा तुम्ही खुश होता. त्यांच्या खुशीतच तुमची खुशी आहे. हाच मोठेपणा आहे तुमचा. आणि खूप मनापासून तुमच्या भविष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते, तुमची बहीण म्हणून. आणि आपण सगळ्यांना संक्रांतीच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. सगळ्या मुलांना शुभेच्छा देते. ह्या देशाला तुमची गरज आहे. हे देश, ही मातृभूमी तुमची वाट बघत आहे. कुठेतरी विसरू नका की आपल्या देशाच्या प्रती पण आपलं काही देणं होतं. आणि मला
खात्री आहे की तुम्ही प्रत्येक जण आपल्या देशाची मान अजून उंच करणार, मोहोळची मान आणि सोलापूरची मान अजून उंच कराल, ह्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही आहे. पुन्हा एकदा आपण मला ह्या सुंदर अशा कार्यक्रमात सामील करून घेतलं, त्याबद्दल आवताडे सर, अर्जुन पाटीलजी, तुमचे मनापासून मी आभार मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जिजाऊ, जय भीम, जय संविधान, जय बापू.